विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे। या संविधान दिनाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं जे महत्त्व आहे ते महत्त्व ए पाटील सर, त्याचबरोबर माने सर, तसेच कांबळे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। मुलांनो, या संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो आहे आणि या संविधानाचे, या भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आहेत ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना मी प्रथमतः वंदन करतो की त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी जागतिक आणि सर्वसमावेशक अशी ही राज्यघटना तयार केली। मित्रांनो, या राज्यघटनेमुळे सर्वांना समान न्याय, बंधुता, समता मिळालेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो आहे की समाजातील प्रत्येक घटक या राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे प्रगती करू शकलेला आहे। आणि असं हे संविधान, अगदी पवित्र संविधान, अगदी ज्याचा अभ्यास संबंध जग करत आहे सध्या, इतकी सर्वसमावेशक अशी राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली। कारण ते इतके बुद्धिमान होते मुलांनो की परदेशामध्ये सुद्धा त्यांचे पुतळे आहेत। परदेशामध्ये सुद्धा आपण रस्त्यांना सुद्धा त्यांचं नाव दिलं गेलेलं आहे। एवढंच नव्हे, त्यांनी डॉक्टरेट, परदेशात जाऊन डॉक्टरेट पदवी मिळवलेली होती आणि ते त्यावेळी अगदी गरीब कुटुंबात जन्माला आलेले, परंतु त्यांनी शिक्षण जे घेतलं ते अतिशय अस्पृश्य समजले जाणाऱ्या समाजामधून जन्माला आले, तरी सुद्धा त्यांनी त्यावेळी किती काबाड कष्ट वेचले हे आपण पाहिलेलं आहे। त्यांच्या जीवन वृत्तांत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं खूप त्यांनी सोसलेले हाल, अपेक्षा, आणि म्हणून सर्वांना समान न्याय देण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे संविधान तयार केलेलं आहे। आपल्या विद्यालयामध्ये ही संविधानाची प्रत उपलब्ध नव्हती, आज मी ती आपल्या विद्यालयासाठी उपलब्ध केलेली आहे। त्या ठिकाणी बघा मुलांनो, सत्यमेव जयते, भारत सरकार विधी व न्याय मंत्रालय, आणि त्याच्या वरती लिहिलेलं आहे बघा, भारताचे संविधान 26 जानेवारी, थोडासा 2014 पर्यंत जो काही फेरबदल झालेला आहे तो सुद्धा या संविधानामध्ये आहे। म्हणजे सुरुवातीला जी 395 कलमे होती, आता जवळजवळ 450 पर्यंत त्यामध्ये सुधारणा झालेली आहे। सुधारणा करण्याची सुद्धा परमिशन आपल्याला संविधानाने दिलेली आहे। सरांनी सांगितलं सरकार कसं चालवावं, सरकार चालवण्याची जी काही नियमावली आहे ती सुद्धा या संविधानामध्ये लिहिलेली आहे बघा। आणि हे संविधान लिहून जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होत आहेत। अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्या निमित्तानं मित्रांनो, आपण सर्वजण या संविधानाचा सन्मान करणार आहोत। हे संविधान जे आहे ते आपल्याला घराघरात पोचवायचं आहे आणि म्हणून हे अभियान राबवलं जात आहे, घर घर संविधान। जसं की आपण हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला, तसंच घर घर संविधान, आणि हा आपल्या सर्वांचा संविधान आपल्या सर्वांचा स्वाभिमान आहे मुलांनो। तेव्हा मित्रांनो, या निमित्तानं मी आपल्या जास्त वेळ न घेता या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना, सर्व भारतीयांना, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना, माझ्या सर्व सहकार्यांना, संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।